नमस्कार, मी कोमल. माझ्या यूट्यूब चॅनलवरतीच म्हणजेच कोमल रेसिपीज या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हा सर्वांसाठी तुमच्या सर्वांची आवडती अशी रेसिपी घेऊन आले आहे. ती रेसिपी म्हणजे अय्यंगार बेकरी स्टाईल रवा केक. एकदम स्पॉन्जी आणि टेस्टलाही सेम. खूप छान होतो हा केक. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती छान झाला आहे हा केक. आणि टेस्टलाही सेम आहे. याचं योग्य प्रमाण घेतलं तर खूप छान हा केक होतो. तुम्ही बघू शकता मी कट करताना किती इझिली कट होतो तो केक. खूप छान स्पॉन्जी टेस्टी असा हा अय्यंगार बेकरी स्टाईल केक खूपच मस्त होतो. व्हिडिओ पूर्ण बघा. एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे. खूप टेस्टी हा केक होतो आणि मुलांच्या आवडीचाच आहे. मुलांच्याच नाही तर मोठेसुद्धा खूप आवडीने हा केक खातात आणि हा केक 8 दिवस तरी राहतो. खूप छान होतो हा केक. चला, अय्यंगार बेकरी स्टाईल केक बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूयात. इथे मी अर्धी वाटी दही घेतले. दही फ्रेशच असावं. आंबट दही असेल तर केक बरोबर होत नाही. आणि अर्धी वाटी पिठी साखर घेतली आहे. तुमच्याकडे जर साखर असेल तर ती मिक्सरला लावून घ्यायची. दही आणि साखर चांगलं फेटून घ्यायचं. दोन्ही चांगले एकजीव झालं पाहिजे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तसं पिठी साखर फेटली गेली पाहिजे. याच्यात मी अर्धी वाटी तूप घालते. तुम्ही इथे बटर किंवा तेलसुद्धा वापरू शकता, पण तुपाने खूप छान टेस्ट येते. आणि 1 वाटी बारीक रवा घालते. इथे बारीकच रवा वापरायचा आहे, कारण मोठा जाड रवा घ्यायचा नाही. जाड रवा असेल तर तो मिक्सरला लावून घ्या. आणि अर्धी वाटी मैदा घेते मी इथे. तुम्ही मैद्याच्या जागी गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता अर्धी वाटी. हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये कुठेही गाठी राहिल्या नाही पाहिजेत. आणि अर्धी वाटीला कमी थोडंसं दूध घेते. जसं दूध लागेल त्याप्रमाणेच घालायचं. हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यानंतर 20 ते 25 मिनटं हे झाकून ठेवायचं. याच्यामध्ये मी 1 चमचा व्हॅनिला इसेन्स घातलं आहे. तुमच्याकडे जर व्हॅनिला इसेन्स नसेल तर तुम्ही वेलचीसुद्धा बारीक वाटून घालू शकता. त्यानेही खूप छान टेस्ट येते. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. खूप छान आणि टेस्टी हा केक होतो. हे मी 20 ते 25 मिनटं झाकून ठेवणार आहे. आपण इथे 20-25 मिनटं झाकून ठेवल्यानंतर आता परत त्याच्यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे. मी अर्धी वाटीला जास्त दूध इथे वापरलं आहे. तुम्ही किती प्रमाण घेताय रव्याचं त्याप्रमाणे तुम्ही इथे दूध वापरू शकता. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच
जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त घट्टही ठेवायचं नाही. रवा आधीच भिजल्यामुळे आता हे एक्स्ट्राचं दूध तो खेचून घेणार नाही, म्हणजे आपला केक खूप छान होणार. एकदम दूध घालायचं नाही, नाहीतर पातळ होऊ शकतो बॅटर. इथे मी सोडा घेतला आहे, बेकिंग सोडा. अर्ध्या चमचाला थोडासा कमी एवढा बेकिंग सोडा घेतला आहे. आपल्या टीस्पूननी किंवा तुमच्याकडे जर मेजरमेंट असेल तर त्याने तुम्ही घेऊ शकता. अर्धं मेजरमेंट घ्यायचं आणि अर्धा चमचा हा बेकिंग पावडर घेतलेली आहे. दोन्ही चाळून घ्यायचं व्यवस्थित आणि एकाच डायरेक्शननी त्याला मिक्स करायचं. एकाच डायरेक्शननी मिक्स केल्यानंतर त्याच्यात छान एअर पकडतो, खूप छान स्पंजी केक होतो. इथे मी माझ्याकडं केक टीन नाही आहे, तर तुम्ही घरच्या टोपामध्ये सुद्धा हा केक बनवू शकता. टोपाला मी ऑइलने ग्रीस केलं आहे आणि त्याच्यावरती मैद्याने कोटिंग केले, जेणेकरून आपला केक टोपाला चिकटणार नाही. केकचं बॅटर घातल्यानंतर टोप छान टॅप करायचा, म्हणजे कुठे जर एअर पकडलं असेल तर ते निघून जाईल. मी कुकर 10 मिनटं प्रीहीट होण्यासाठी आधीच ठेवला होता. कुकरची शिट्टी आणि रिंग काढून घ्यायची. कुकरमध्ये मी मीठ आणि प्लेट ठेवली आहे. कुकरमध्ये टोप ठेवून 20 ते 25 मिनटं हा केक तयार होण्यासाठी लागतं. केक झाल्यानंतर स्टिकनी चेक करायचा. स्टिकला जर केक चिकटला तर अजून 5 ते 10 मिनटं होऊन द्यायचा. खूप छान होतो हा केक. आणि केक झाल्यानंतर ह्याच्यावरती सुती कपड्याने झाकून थंड होऊ द्यायचा आणि मगच काढून घ्यायचा. थंड झाल्यानंतर चाकूच्या साहाय्याने सर्व साईडने त्याला मोकळा करून घ्यायचा आणि एका प्लेटमध्ये उलटा करून टॅप करायचा. फक्त लगेच सुटतो. खूप छान हा केक होतो. तुम्ही बघू शकता किती छान केक झालाय. एकदम स्पंज झालाय. ह्याला तुम्ही कट करून घ्या. छान पीसेस करायचे. हा राऊंड शेपमध्ये आहे, तर ह्याची साईड मी कट करून घेते. छान आणि टेस्टी असा अय्यंगार बेकरी स्टाईल केक. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कोमल रेसिपीजला लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी कोमल रेसिपीजला नक्की फॉलो करा. आता ह्याच्यावरती मी थोडीशी मध घालणार आहे. खूप छान टेस्ट येते. नक्की ट्राय करा हा केक आणि वरतून मधसुद्धा घाला. खूप छान टेस्टी होतो हा केक. खूप छान पीसेस होतात याचे. एकदम कापसासारखा केक होतो. तुम्हाला ही रेसिपी
आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.